सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपले स्वागत आहे। आपण बघत आहात आरोग्य जागृती। मित्रांनो, दिवसेंदिवस आज खूप महत्त्वाचा विषय आहे की मधुमेह आणि लठ्ठपणा, स्थूलपणा यामध्ये खूप महत्त्वाचे वाढत चाललेला हा विषय आहे आणि याला कुठेतरी रोकथाम करणं गरजेचं आहे। अशातच काही मधुमेह तज्ञ डॉक्टर्स आपल्याला वेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वागत पण असतो, पण किती आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो हे महत्वाचं आहे। मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे वरिष्ठ मधुमेह तज्ञ डॉक्टर अजय रोटे सर, जे की ज्यांचा जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी मधुमेह खूप जवळून बघितलेला आहे आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामधनं बरं केलेलं आहे। मित्र हो, लठ्ठपणा आणि मधुमेह तज्ञ हा या दोघांचा खूप मोठा संगम आहे। यावरच आपण बोलूया। डॉक्टर अजय रोटे सर, आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे। सर, आज दिवसेंदिवस लठ्ठपणा आणि मधुमेह हे रुग्ण वाढत आहे, याचं नेमकं कारण काय आहे आणि सविस्तर आम्हाला माहिती। लठ्ठपणा आणि डायबिटीस या दोन्हीला, लठ्ठपणाला आपण ओबेसिटी म्हणतो आणि मधुमेहाला डायबिटीस म्हणतो। या दोन्हीचं जेव्हा एकत्र होतं त्याला आपण डायबेसिटी म्हणतो। ओके, तर हे एक प्रकारचं इपिडेमिक आहे, म्हणजे नवीन साथीचे रोग जसे पूर्वी पसरायचे तशा प्रकारचे ते झालेले आहेत। तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते होते आणि कमी वयामध्ये पण ते आपल्याला आढळून येते, लठ्ठपणा आणि मधुमेह। आणि याच्यामुळे मुळात काय की एखाद्याला मधुमेह नसला, नुसता लठ्ठपणा जरी असला तरी तो सुद्धा हृदयविकारासाठी एक महत्वाचा घटक आहे असं संशोधनाने सिद्ध झालं। आणि मधुमेह असताना तो डबल धोका आहे, म्हणजे दोन प्रकारे हृदयाला किंवा ब्लड प्रेशर वाढायला त्याचं कारणीभूत ठरू शकतो। म्हणून याचं प्रमाण दिवसेंदिवस आणि प्रायमरी याचं वाढण्याचं कारण काय की बैठी जीवनशैली, आहारात मध्ये ज्याला आपण म्हणतो जंक फूड्स आहे, फ्री फूड्स आहेत आणि ज्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव, मुख्यतः लाईफस्टाईल रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण आणि कोविडमध्ये जे वर्क फ्रॉम होम सुरू झालं होतं किंवा घरी काम करायचं, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या, तर काही लोकांचं ते सवयी लागून गेलेल्या आहेत पुढ्या, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण आणखी जास्त वाढलं। म्हणून लठ्ठपणा आणि ओबेसिटी, लठ्ठपणा आणि डायबिटीस, आता डायबेसिटी म्हणून एक नवीन रिस्क फॅक्टर डेव्हलप झाला। खूप छान सर, वैद्यकीय क्षेत्रात खूप क्रांती झालेली आहे आणि मधुमेहाचे रुग्ण पण वाढत चाललेले आहे। यावर मधुमेह तज्ञ यामध्ये उपचार कसं पद्धतीने, काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट आली? त्याच्यापूर्वी मी 2 मिनिटात तुम्हाला हे सांगतो की आपण लठ्ठपणा कशाला म्हणतो। तर आपली उंची आणि वजन याचा जो रेशो असतो, उंचीच्या प्रमाणामध्ये वजन किती असायला पाहिजे त्याचा जो एक रेशो असतो त्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो। त्याच्यामध्ये किलोग्राम मध्ये वजन डिवायडेड बाय, म्हणजे भागिले हाईट इन मीटर स्क्वेअर, हे जेव्हा काढतो याचं प्रमाण जर 23 ते 25 याच्यामध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो की त्याचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे, इंग्लिशमध्ये ओव्हरवेट म्हणतो। 25 पेक्षा जास्त असेल तर ती ओबेसिटी असते। ओके, तर आता फॉर्च्युनेटली काय झालंय की डायबिटीस आणि ओबेसिटी यांना अशा प्रकारचे उपचार पद्धती निघालेल्या आहेत ज्याच्यामुळे शुगर पण कमी होऊ शकते, म्हणजे कंट्रोलमध्ये राहू शकते आणि वजन पण कमी होऊ शकते। आणि याच्यामध्ये गोळ्या, औषधी, इंजेक्शन अत्यंत नवीन प्रकारच्या खूप चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत। सर, खूप चांगलं सांगितलं, पण आज लोकांच्या गैरसमज आणि धारणा आहे की आता मला मधुमेह तज्ञ, मला जीवनभर गोळ्या खाव्या लागेल आणि बरा होणार नाही, याच्याबद्दल काय सांगणार सर? मधुमेहासाठी जर तुम्ही विचार केला तर मधुमेह आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकार आहे, मध्यंतरी आपण सोडून देऊन त्याच्याने काही साध्य होत नाही। फार कमी प्रमाणामध्ये असं आहे, क्वचित केसेसमध्ये असं होतं की गोळ्या औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं। खूप सिग्निफिकंट वजन कमी झाल्यामुळे मधुमेहाच्या गोळ्या काही काळासाठी कमी होऊ शकतात किंवा बंद पण होऊ शकतात, पण तो डायबिटीस किंवा मधुमेहाचा क्युअर नाही, म्हणजे ते कायमस्वरूपी बरं झालं असं नाही, त्याला आम्ही रेमिशन म्हणतो। क्वचित केसेसमध्ये काही काळावधी पुरता गोळ्यांची संख्या कमी होऊ शकते किंवा गोळ्या बंद होऊ शकतात, पण ट्रीटमेंट ही आयुष्यभराचीच आहे, ह्याच्यात काही शंका नाही। पण इक्वली महत्वाचं की लाईफस्टाईल हे जास्त महत्वाचं। तुम्ही कोणती ट्रीटमेंट घ्या, मधुमेहाची घ्या, डायबिटीसची घ्या, डायबेसिटीची घ्या, लाईफस्टाईल हा प्रायमरी फॅक्टर। येस।
मधुमेह रुग्णांना हे हृदयरोगाचा किती धोका असतो आणि काय काळजी घ्यायला? फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही की मधुमेह व्यक्तींना मधुमेह व्यक्तींचं जे हृदय आहे ते असं गृहीत दिलं जातं की समजा एखाद्या व्यक्तीला एक हार्ट अटॅक आलेला आहे, तर मधुमेह व्यक्तीच्या हृदयाची परिस्थिती त्या हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीच्या हृदयासारखी असते. म्हणून आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला डायबिटीस रिस्क इक्विव्हॅलंट म्हणतो, मायोकार्डियल रिस्क इक्विव्हॅलंट म्हणतो. दुसरा भाग असा आहे की मधुमेहामध्ये सायलेंट इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणजे छातीमध्ये वेदना न होता हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तिसरा भाग ज्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो, तर हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते, हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय नीट काम करत नाही, ते पण डायबिटीस मध्ये होण्याची शक्यता जास्त. पण या सगळ्यांवर आता खूप चांगल्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. नियमित उपचार पद्धती, नियमित तपासणी, नियमित डॉक्टरांचा सल्ला आणि जीवनशैली या 4 गोष्टींचा आपण जर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये समाविष्ट केलं तर सगळं व्यवस्थित राहू शकतं. खूप छान सर. पण मधुमेह तज्ज्ञ म्हणून आज 20 वर्षापासून कार्यरत आहात, खूप चांगल्या पद्धतीने रुग्ण बघितलेले आहे आपण. सर, असं रुग्णांनी काय अत्यावश्यक काळजी घ्यायला गरजेची? ओके, आता मी तुम्हाला एक सांगतो की क्रॅश डाएट किंवा क्रॅश एक्सरसाइज असं काही नसतं. हे रोजच्या सवयीमध्ये आपल्याला आणावं लागतं की सकाळी तुम्ही केव्हा उठता, केव्हा नाश्ता करता. फॉर एक्झाम्पल लोक म्हणजे एकदाच 12 वाजता खाऊन घेतील किंवा संध्याकाळीच खातील, तसं ते चालत नाही. शरीरातल्या रचना, हार्मोनल सिस्टीम अशी असते की तुम्हाला 8:30-9च्या दरम्यान काहीतरी खायला पाहिजे. तिथून पुढे दर 4-6 तासाच्या अंतराने थोडं 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 खात राहणं गरजेचं. रात्रीचं खाणं लवकर आणि कमी, आणि दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम, एक्सरसाइज काही ना काही स्वरूपाचं पाहिजे. हे जर नियमित स्वरूपात असला. आणि याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा जो ऍस्पेक्ट दुर्लक्ष केला जात होता तो म्हणजे रिलॅक्सेशन. त्याच्यासाठी योगासनं आहेत, मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, हे फार महत्वाचा भाग झाला. म्हणजे आम्ही याला असं म्हणतो की शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही संतुलित पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ह्याचं डिस्कनेक्शन झालं की सगळे आजार होतात. सर, मधुमेह रुग्णाला स्ट्रेस किती रिस्क फॅक्टर असतो? खूप जास्त रिस्क फॅक्टर आहे. मधुमेह व्यक्तींना मुळातच ब्लड प्रेशर होण्याचा, हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींना जर स्ट्रेस असला, टेन्शनचं कायमस्वरूपी असलं, तर त्यांना एक तर शुगरही कंट्रोलमध्ये राहणं अवघड होतं. कारण स्ट्रेसमुळे काय होतं, शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि स्ट्रेस हार्मोन काय करतात, शुगर कमी होऊ देत नाही. म्हणून आपल्याला असं करावं लागतं की शुगर कंट्रोल आपल्याला चांगली ठेवण्यासाठी वजन तर कंट्रोलमध्ये आणावंच लागतं. टेन्शन कमी राहणं फार महत्वाचं. खूप छान सर. मला सांगा सर, आता तुम्ही जसं म्हटलं की मधुमेह झाल्यानंतर रुग्णांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु खानपान हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर ऍडव्हान्स काही ट्रीटमेंट याच्यामध्ये जसं की शस्त्रक्रिया काय असं करता येतं का? वजन वाढलेलं असताना काही प्रकारचे इंजेक्शन्स आहेत, काही प्रकारच्या गोळ्या औषधी आहेत, आणि एक्स्ट्रीम केसेस मध्ये जसं मी तुम्हाला बीएमआय सांगितलं की बीएमआय ज्यांचं 35 पेक्षा जास्त आहे, तर अशा व्यक्तींना आपल्याला सर्जरी पण करता येते. पण ती एकदम म्हणजे एक्स्ट्रीम स्टेप आहे, ऑपरेशन पण करता येतं. पण गोळ्या औषधी आणि काही इंजेक्शन, आता काही इंजेक्शन असे आहेत की ज्याला आपल्याला आठवड्यातून एकदाच घ्यावं लागतं. ओके. तरी सुद्धा अशा व्यक्तींचं, माझ्याकडे बरेच पेशंट आहेत ज्यांचं 12, 15, 17, 18 किलो पर्यंत वजन कमी झालेलं आहे साधारण 3 महिन्यात, 6 महिन्यात. पण ती सुद्धा लॉंग टर्म ट्रीटमेंट आहे. म्हणजे आपण जे वजन 15 किलो कमी केलं ना, आता इंजेक्शन बंद करून टाकलं किंवा गोळ्या बंद केल्या, तर पुढं परत पूर्वीसारखं तसं वजन वाढू शकतं. हा धोका राहतो. सर, मधुमेह तज्ज्ञ मधुमेह रुग्णांनी काही काळजी अशी घेणे की काही इजा झाली तर अशा, जसं काही जखम झालेली आहे किंवा मार लागलेला आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे, अशा वेळेस किंवा एखादी बॅरेटरी सर्जरी करायची इच्छा आहे लठ्ठ मनाच्या मध्ये, त्यांना काय संदेश देणार? कसं आहे की कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करण्यासाठी एक फिटनेस आपल्याला सगळं टेस्ट करावं लागतं. की ते हार्टचं फिटनेस आहे, त्यांचं बाकीचे सगळे ब्लड टेस्ट आहे. त्याचा एक म्हणजे कुठलंही ऑपरेशन करायचं म्हणजे त्याची शुगर ही नेहमी त्या नॉर्मल रेंजमध्ये पाहिजे. इव्हन ॲव्हरेज शुगर पण नॉर्मल असली पाहिजे, तरच त्या कुठल्याही ऑपरेशनचा, शस्त्रक्रियेचा पुढे फायदा होतो. नाही तर ती जी जखम होते, ऑपरेशन करणं म्हणजे एक प्रकारची जखम असते, ती जखम भरून येण्यासाठी शुगर नॉर्मल राहणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी अधिक कंट्रोलमध्ये करायची शुगर, इमर्जन्सी असल्याशिवाय बाकी सगळ्या नॉर्मल सर्जरीजला शुगर आधी कंट्रोलमध्ये करायची, ती नॉर्मल असेल तर कधी ऑपरेशन करायचं. खूपच छान सर. सर, जाता शेवटचा प्रश्न आहे का मधुमेह हा आजार अनुवंशिक किती प्रमाणात असतो आणि किती त्याची काळजी हे असतं, धोका असतो? हा, तर टाईप 2 डायबिटीस जो मोठ्यांमध्ये होतो डायबिटीस, तो अनुवंशिक तर आहे. त्याच्यामध्ये आई वडिलांपैकी एकाला जर डायबिटीस असेल तर पहिल्या म्हणजे मुला मुलींना होण्याची शक्यता 40% असते. आई वडील दोघांनाही असेल तर ती शक्यता 70% असते. पण हे जरी सांगितलं तरी आपलं जर आयुष्य, लाईफस्टाईल जर चांगलं असेल तर आपण हे पोस्टपोन करू शकतो किंवा टाळू पण शकतो. हे संशोधनाने सिद्ध झालं.
हो, अच्छा. मधुमेह हा प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे. हो. हे ते दर्शक हो, तुम्हाला अजय रोटे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण ह्या मार्गदर्शनावर किती अवलंबन करतो किंवा त्याच्यावर किती आपण व्यवस्थित त्यांचे मार्गदर्शन ऐकून त्यावर हे करतो, आपण ते उपयोग करतो, हे महत्वाचं आहे. अजय रोटे सर खूप सिनियर आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा खूप तगडा अनुभव आहे आणि त्यांच्याकडे असे रुग्ण बरे झालेले की याच्यामध्ये पण ते सांगू इच्छित आहे की ऍडव्हान्स ट्रीटमेंट खूप चांगली आली आहे आणि जवळपास ही मोठमोठ्या रुग्णालयात हे यांचं कार्य असतं. यांच्या माध्यमातून बऱ्याच रुग्णांनी फायदा घेतलेला आहे. जर आपल्याला मधुमेह असला तर आजच आपण आपल्या जवळच्या मधुमेह तज्ज्ञाला, तसेच जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही अजय रोटे सरांकडे अवश्य एकदा भेट देऊन बघा आणि मधुमेह रुग्णांनी न घाबरता त्याला फाईट करणं, त्याला व्यवस्थित नियंत्रण करणं आणि त्यावरती त्या व्यवस्थित उपचार पद्धती करून घेणं हे महत्वाचं आहे. धन्यवाद सर. खूप चांगला वेळ दिलेला आहे, महत्वाचा वेळ सर आम्हाला. आणि असेच आम्ही मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचू जाऊ आणि आपले मार्गदर्शन लोकांना मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती.